रागिनी दुपारी जेवायला बसली तेव्हा तिने चपात्यांचा डबा उघडून 3 चपात्या घेतल्या. तेव्हा तिच्या बाजूला सोफ्यावर बसलेली तिची सासू रागातच म्हणाली, "सुनबाई, आमच्या घरामध्ये 3 चपात्या खाण्याची पद्धत नाही आहे." आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून रागिनी एक चपाती पुन्हा डब्यामध्ये ठेवत म्हणाली, "काही हरकत नाही आई. 2 चपात्या खाऊन झाल्यानंतर मी अजून एक चपाती घेईन." तेव्हा तिची सासू म्हणाली, "सुनबाई, कदाचित तू माझं बोलणं नीट ऐकलं नाहीस. आमच्या घरामध्ये 3 चपात्या खाण्याची पद्धत नाही आहे. तू आता खा किंवा नंतर." हे ऐकल्याबरोबर रागिनी थोडा वेळ विचारात पडली. मग रागिनी हळू आवाजात म्हणाली, "चला, काही हरकत नाही, आज 4 चपात्या खाऊन घेते." आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून जेव्हा सुनेने आपल्या ताटामध्ये 4 चपात्या घेतल्या, तेव्हा सासू प्रचंड रागात म्हणाली, "अगं, तू 2 चपात्या खा आणि वरती 2 ग्लास पाणी पी. विनाकारण 2 जास्तीच्या चपात्या खाऊन राशन बर्बाद करू नकोस. जर तुला 4 चपात्या खाण्या इतकी भूक नाही आहे, तर विनाकारण तुझ्या ताटामध्ये तू 4 चपात्या का घेतल्या आहेस?" एवढं बोलून तिच्या सासूने तिच्या ताटातून 2 चपात्या उचलून पुन्हा चपातीच्या डब्यामध्ये ठेवल्या. त्यावेळी रागिनी काहीच न बोलता गपचूप भाजी चपाती खाऊ लागली. परंतु 2 चपात्या खाऊन तिचं पोट भरलं नाही. पण रागिनीची सासू चपात्यांचा डब्बा घेऊन तिथून किचनमध्ये गेली होती. रागिनी आता नवीन होती, त्यामुळे ती आपल्या सासूला काहीच बोलू शकली नाही. रात्री जेवताना सुद्धा असेच झाले. पण दुपारी आपल्या सासूकडून एवढे ऐकल्यामुळे रात्री नवरा आणि सासऱ्यांसमोर 2 जास्तीच्या चपात्या घेण्याची रागिनीची हिंमत झाली नाही. तेव्हा रागिनीची सासू कुटिलतेने स्वतःचीच हसली आणि विचार करू लागली, की चला, सुनबाईला मी फक्त एकदाच सांगितले, पण ती गोष्ट तिला लगेच समजली. पण आता रोज असंच होऊ लागलं. रागिनी सासूच्या भीतीपोटी 2च चपात्या खात होती. ती चपातीचा आकार सुद्धा वाढवू शकत नव्हती, कारण तिच्या सासूची करडी नजर तिच्या ताटावर असायची. तरी सुद्धा एक दिवस थोडा विचार करून रागिनीने स्वतःसाठी 2 मोठमोठ्या चपात्या बनवून ठेवल्या होत्या. तेव्हा तिची सासू रागातच म्हणाली, "माझ्या समोर चालाकी करण्याचा प्रयत्न करू नकोस. एवढ्या मोठ्या चपात्या कोण खातो? तू तर पातळ पातळ चपात्या बनवून खात होतीस. मग तू आज तुझ्यासाठी एवढ्या मोठ्या चपात्या कशा बनवल्यास?" आता रागिनी एकदम परेशान झाली होती, कारण 2 चपात्या खाऊन नेहमीच तिला उपाशी राहावे लागत होते. त्यामुळे दिवसभर तिला थकवा जाणवत असायचा. त्यामुळे तिला रडायला यायचे. एक दिवस तिने घाबरत घाबरत आपला नवरा सुधीरला आपली अडचण सांगितली. तेव्हा सुधीर हैराण होऊन म्हणाला, "तू हे काय बोलत आहेस? आई असे का करेल? ती तर नेहमीच सर्वांच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देते." तेव्हा रागिनी रडक्या आवाजात म्हणाली, "मला माहित होते की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत, म्हणूनच मी तुम्हाला काही सांगत नव्हते." एवढं बोलून ती आपल्या डोळ्यामधील अश्रू पुसू लागली. तेवढ्यातच तिचे सासरे मोरेश्वरराव रूममध्ये आले आणि म्हणाले, "अरे बाळा, काही बिल क्लिअर करायचे होते. तू जरा बघून घे." मग ते सुधीरला म्हणाले, "तू जरा रूम बाहेर ये." सुधीर जेव्हा रूम बाहेर आला तेव्हा ते म्हणाले, "सुनबाई काय बोलत होती? तुझी आई सुनेला नीट जेवायला देत नाही का?" तेव्हा सुधीर आपली मान खाली घालत म्हणाला, "बाबा, ती तर बोलत होती, परंतु मला तिच्या बोलण्यावर विश्वास नाही." त्यावर मोरेश्वरराव सुधीरला समजावून सांगू लागले, "हे बघ बाळा, तू तुझ्या आईचे रूप जाणत आहेस, परंतु तुझी आई सासूच्या रूपात कशी आहे हे फक्त सुनबाईच जाणू शकते. एका आईला नेहमी असेच वाटत असते की आपल्या मुलाचे पोट भरावे, परंतु एक सासू काय करत आहे ते तर सुनेला चांगलेच माहीत असेल. जर खरंच तुझी आई घरात सुनेला पोटभर जेवण देत नसेल, तर सुनेच्या शरीरामध्ये काम करण्याची ताकद कुठून येईल? तिची काळजी घेणे तुझे कर्तव्य आहे. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तू तिला परेशान करून एकटीला सोडू शकत नाहीस." तेव्हा सुधीर हळू आवाजातच म्हणाला, "बाबा, मग मी काय करू? तुम्हाला तर माहित आहे की आई विरुद्ध कोणी जात नाही. जर तिच्या विरोधात कोणी थोडे जरी काही बोलले, तर ती लगेच आदळा आपट करून रडू लागते. एवढंच नाही तर जेवण सोडून देते." तेव्हा मोरेश्वरराव म्हणाले, "मला माहित आहे तुझी आई खूपच नखरे दाखवते, परंतु तिच्या ह्या नखऱ्यांना उत्तर द्यायलाच हवे. तसे तुला माहित नाही, ती घरातील जेवण सोडते तेव्हा बाजारातील जेवण खाते. तू अशा प्रकारे घाबरून राहिलास तर तुझी बायको कोणाच्या आधारावर या घरात राहील? आता तू एका महिलेचा नवरा बनला आहेस, त्यामुळे केवळ तुझ्या आईचा मुलगा बनून राहू नकोस." आपल्या बाबांनी समजवल्यानंतर सुधीरमध्ये हळूहळू हिंमत आली. तो म्हणाला, "ठीक आहे बाबा, मी काहीतरी करतो." रात्री डिनरच्या वेळी रागिनीने 2 चपात्या खाल्ल्या. तेव्हा सुधीरने अजून 2 चपात्या तिच्या ताटामध्ये ठेवल्या आणि म्हणाला,
किती पातळ चपाती आहेत. अशा 2 चपात्या खाऊन राहशील तर उपाशीच राहशील. त्यामुळे अजून 2 चपात्या खा." हे पाहून सासूबाई रागातच म्हणाल्या, "अरे जर तिला भूक नाही आहे तर तू जबरदस्ती तिला चपात्या का खायला घालत आहेस? यातील चपात्या राहिल्या तर सकाळी त्या चपात्या ही गरम करून खाईल. शेवटी खायच्या तर हिलाच आहेत. तू उगाचच परेशान का होत आहेस?" तेव्हा सुधीर म्हणाला, "नाही आई, मी पाहत आहे लग्नानंतर रागिनी हळूहळू कमजोर होत चालली आहे. त्यामुळे मला असे वाटते की ही तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देत नाही. त्यामुळे आपण लोकच हिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणार ना. उद्या जाऊन जर ही आजारी पडली तर डॉक्टर आणि औषधांचा किती खर्च होईल?" आता आपल्या मुलासमोर तर रागिनीच्या सासूबाई काहीच म्हणाल्या नाहीत, परंतु त्यांना प्रचंड राग आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घरातील पुरुष कामासाठी निघून गेले, तेव्हा त्या रागातच म्हणाल्या, "सुनबाई, तू तुझ्या नवऱ्यावर अशी कोणती जादू केली आहेस? तू त्याचे कान तर भरले नाहीस ना? त्यामुळे काल रात्री तो तुला जास्तीच्या चपात्या खायला घालत होता." आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून रागिनीने आपली मान खाली घातली. ती जेवण करण्यासाठीच बसली होती. तेव्हा तिची सासू म्हणू लागली, "काल रात्री तू 2 जास्तीच्या चपात्या खाल्ल्या होत्यास ना, त्यामुळे त्याच्या बदल्यात आता तुला जेवणच द्यायला नको. पण ठीक आहे, चल, एक चपाती मी तुला देऊ शकते." सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर रागिनी परेशान झाली आणि विचार करू लागली, काल रात्री तर मला पोटभर जेवण मिळाले होते, परंतु त्याची शिक्षा मला आता चुकवावी लागत आहे. शेवटी रागिनी विरोध करत म्हणाली, "नाही आई, मी एक चपाती नाही खाणार. मला जेवढी भूक आहे मी तेवढ्या चपात्या खाईन. तुम्ही जा आराम करा." रागिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सासूबाई रागातच म्हणाल्या, "हे घर माझं आहे आणि या घरामध्ये तू मला शिकवत आहेस? तू असा विचार करू नकोस की तू येऊन या घरावर राज करू शकशील." रागिनी सुद्धा परेशान झाली होती. ती म्हणू लागली, "यामध्ये राज करण्याची गोष्टच कुठून येते? मी पोटभर जेवूही शकत नाही का? जर घर सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे तर मी सुद्धा या घराचा एक हिस्सा आहे. मग माझ्या खाण्यापिण्याकडे तुम्ही का लक्ष देऊ शकत नाहीत?" तेव्हा सासूबाई म्हणाल्या, "जास्त तोंड चालू नकोस. सुनेचे फक्त कर्तव्य असतात, तिच्याकडे कोणताही अधिकार नसतो. तुला आता एक चपाती खाऊनच राहावे लागेल." तेवढ्यात सुधीरने घरात प्रवेश केला आणि म्हणाला, "का आई, जर असंच असेल तर मी जेवण जेवणे बंद करतो. ही माझ्या हिश्श्याचं खाईल. आम्ही लोक एवढे कमावत आहोत तरी सुद्धा तू तुझ्या सुनेच्या खाण्यापिण्यावर बंधनं ठेवत आहेस. ही गोष्ट तर मला माहीतच नव्हती. तू तर मला किंवा ताईला कधीच असं म्हणाली नाहीस की चपाती कमी खा. आमच्या खाण्याने कधीच तुझं रेशन बर्बाद होत नव्हते. मग माझ्या बायकोसाठी असा नियम का आई?" तेव्हा त्या रागातच म्हणू लागल्या, "आला का बायकोचं बैल? मला तर अगोदरच माहित होतं की हिनेच तुला शिकवलं असेल. तुझे कान भरले असतील. जर तुला फक्त तुझ्या बायकोची पडली आहे तर ठीक आहे. मी आत्तापासून अन्न पाण्याचा त्याग करते. तू चांगला नवरा बन. तुझी आई जिवंत राहो अथवा मरो. तुला काय फरक पडणार आहे?" एवढं बोलून सुधीरची आई रागातच तिच्या रूममध्ये निघून गेली. सुधीरला माहित होते की हे नाटक होणार आहे. तो आपल्या बायकोला म्हणाला, "तू चिंता करू नकोस. एकदा आपल्याला भरपूर विरोधाचा सामना करावा लागेल. पण त्यानंतर सर्व काही ठीक होईल. आईची सवयच अशी आहे." 2 दिवस रागिनीच्या सासूबाईंनी रागिनीच्या हातचे बनवलेले जेवण खाल्ले नाही. सासूबाई बाहेर निघून जायच्या आणि बाहेरूनच काहीतरी खाऊन यायच्या. पण तिसऱ्या दिवशी रात्री त्यांच्या पोटात दुखू लागली. त्या वॉशरूमला गेल्या आणि घामाघूम होऊन थकलेल्या अवस्थेत बाहेर आल्या. त्या वॉशरूमला जात होत्या त्या कारणाने मोरेश्वररावांची सुद्धा झोप उडाली होती. 15 मिनिटानंतर पुन्हा त्या वॉशरूममध्ये गेल्या. मोरेश्वरराव आता उठून अंथरुणावर बसले होते. जेव्हा त्यांची बायको परत आली तेव्हा ते विचारू लागले, "काय झाले? तुझी तब्येत ठीक नाही आहे का?" तेव्हा त्या अगदी हळूवार आवाजात म्हणू लागल्या, "माझ्या पोटात दुखत आहे आणि माझं पोट खराब झालं आहे." तेव्हा मोरेश्वरराव रागातच म्हणाले, "स्वतःच्या हट्टापायी अजून बाहेरचं खा, मग असेच होणार." तेव्हा त्या म्हणाल्या, "तुम्ही मलाच बोलत आहात. मी इथे आता किती परेशान आहे. रात्रभर मी वॉशरूमला जाते. घरात ठेवलेले औषध सुद्धा काही काम करत नाही. शेवटी सकाळी सकाळी त्यांना हॉस्पिटलला जावे लागले. डॉक्टरांनी तर त्यांना ऍडमिट होण्यासाठी सांगितले होते, कारण आता तर त्यांची अवस्था खूपच खराब झाली होती." पण रागिनीच्या सासूबाईंना इंजेक्शन आणि औषधाची खूप भीती वाटत असायची. खरं तर प्रकरण एवढे गंभीर नव्हते. काही औषधं घेतली असती तर सर्व काही ठीक झाले असते. परंतु मोरेश्वर रावांनी मुद्दामून डॉक्टरांना सांगितले होते की तुम्ही यांना ऍडमिट होण्यास सांगा. परंतु आता रागिनीच्या सासूबाई खूप घाबरल्या होत्या. त्या म्हणत होत्या, "मला ऍडमिट करू नका." त्या मोरेश्वर रावांना म्हणत होत्या, "मला घरी घेऊन चला."
मी औषधं घेईन, बरी होईल. तेव्हा मोरेश्वरराव कडक आवाजात म्हणाले, तू तर सुनबाईच्या हातचे जेवण सुद्धा जेवत नाहीस. मग आता बाहेरचे जेवण जेवून तू कशी राहणार? तेव्हा रागिणी सुद्धा परेशान होऊन तिथेच उभी होती. तिच्या सासूबाईंना आता काही समजत नव्हते. शेवटी त्यांनी स्वतःचे कान पकडले आणि म्हणाल्या, की मी आता असे करणार नाही. मी सुनेला कधीच परेशान करणार नाही. माझी चुकी होती. मी मुद्दामून हिच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये लक्ष घालून हिला त्रास देत होती. म्हणूनच माझ्या मुलाला सुद्धा सुनेच्या बाजूने बोलावे लागले. त्याने असे वागून कोणतीही चुकी केलेली नाही. मी माझं बोलणं खरं ठरवण्यासाठी हट्ट करून जेवण पाणी सोडले होते. परंतु माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली आहे. आता तुम्ही लोक मला माफ करा. तेव्हा रागिनी म्हणाली, आई, तुम्हाला आता या सर्व गोष्टी बोलण्याची गरज नाही. तुम्ही घरी चला. मी तुमची काळजी घेईन. तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हाल. डॉक्टरांबरोबर बोलते. त्यानंतर सर्वजण सासूबाईंना घरी घेऊन येतात. रागिनी आपल्या सासूबाईंच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेते. त्याचबरोबर वेळेवर त्यांना औषध देते. त्यामुळे हळूहळू लगेचच त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागते. परंतु त्यानंतर सासूबाई कान पकडतात आणि म्हणतात, विनाकारण मीच माझ्या शरीराबरोबर खेळत होते आणि बाहेरचं जेवण जेवत होते. त्याचबरोबर त्यांना या गोष्टीचा सुद्धा अंदाज आला होता की आपली सून ह्याच घराचा एक हिस्सा आहे. त्यामुळे जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा तीच आपली सेवा करते. म्हणून त्या दिवसापासून सासूबाईंनी घरातील सर्व अधिकार आपल्या सुनेला दिले. मित्रांनो, या कथेमधील सासूला तिच्या वाईट वागण्याची शिक्षा मिळाली होती. पण जे लोक आपल्या सुनेच्या खाण्यापिण्यावर बंधने आणण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांनी विचार करायला हवा की जेव्हा आपण असमर्थ होऊ तेव्हा आपल्या खाण्यापिण्याची काळजी आणि आपली सेवा करण्याची जबाबदारी आपल्या सुनेवरच येते. तेव्हा आपली सून खरंच मनापासून आपली सेवा करेल का? याच गोष्टीचा प्रत्येकाने विचार करून आपल्या सुनेबरोबर आपण कसे वागायला हवे हे स्वतःच ठरवायला हवे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.